शांत होऊ द्या. अरे ज्याप्रमाणे लहान मूल शांत झालं की आईकडे परत येतं, त्याचप्रमाणे मन शांत झालं की ते देवाजवळ येतं. अगं ध्यान नामस्मरण हा नियम नाही, आवड आहे ती लागू द्यावी आणि गुरु ती आवड लावतो. शिव शंकर शंभो. दिवा शांत व्हायला नको, दिवा शांत व्हायला नको, दिवा शांत नको व्हायला. आई आई दिवा शांत नको व्हायला. रघुनाथा, रोज असं का घडतंय? सतत काहीतरी विपरीत घडेल याची चाहूल लागते. घाबरून घाबरून माझा जीव कासावीस झाला रे. मग मिळालं का कर्ज? आणि तू इतक्या लवकर कसा परत आलास? काही गरज नाही कर्ज घेण्याची. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला आणि हा आजार नियमित वेळ बरा होतो. बाबा बाबा, आई आईला काय झालं? आज चला पटकन. काय झालं हे घे. राधा, राधा उठ, डोळे उघड, डोळे उघड ना राधा, उठ. राधा, ए राधा, राधा उठ ना ग बाळा. हे बघ आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. राधा उठ, राधा उठ, उठ. बाबा, मी आईला औषध द्यायला आले होते पण ती अशीच पडली होती. मी तिला उठवण्याचाही प्रयत्न केला पण आईचा काहीच प्रतिसाद नाही. ती डोळेच उघडत नाहीये. नाही नाही, हे शक्य नाही. राधा, तू मला सोडून जाऊ शकत नाही. राधा, राधा उठ ना. राधा, राधा माझा ऐकतेस ना तू? उठ, उठ ना राधा. राधा मला सोडून जाऊ नको. राधा. स्वामी, राधा गेली की काय? राधा, आई, राधाचा श्वास चालू आहे पण बोलत का नाही? राधा बोल ना, उठ, उठ ना राधा, उठ, काहीतरी बोल. उठ ना राधा. राधा, राधा उठ ना. राधा काय झालं तुला? राधा, राधा, राधा उठ. आई, आई उठ ना. आई, उठ बाळा, उठ. आई, मी किती घाबरले होते ग. तू काहीच बोलत नव्हतीस म्हणून. राधा, राधा मला तुला गमवायचं नाहीये. राधा, काही झालं तर तुझ्यावर मी चांगल्यातले चांगले उपचार करणार.
आणि तुला बरं करणार राधा. राधा राधा काय झालं होतं? काही नाही, थोडी ग्लानी आली होती. रघुनाथा, कर्जाचं काय झालं आणि हिचे उपचार कधी सुरू करायचे आपण? तू सांगितलंस वैद्यांना की राधाचा आजार 4-8 दिवसात बरा होतात म्हणून. स्वामी, पण राधावरती उपचार. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला आणि हा आजार नियमित वेळेत बरा होऊ दे. गुरुवर विश्वास ठेवून गुरुचा शब्द प्रमाण मानावा. मात्र जो परिस्थितीला घाबरून गुरुचा शब्द डावलतो तो वादळात सापडतो. स्वामी, तुमचा शब्द आमच्यासाठी नेहमीच प्रमाण राहिलाय आणि आतापर्यंत एकदाही मी तो डावललेला नाहीये आणि आजही माझ्या अंतःकरणाला तसं करायची इच्छा नाहीये. पण स्वामी, राधाची आत्ताची अवस्था जर तुम्ही पाहिली असती तर तुम्हीही तुमचा शब्द मागे घेतला असता. स्वामी, काहीही झालं तरी वैद्यांनी सुचवलेले उपचार मी राधावर करणार. अभि, राधाचा त्रास मला बघवत नाहीये. तिला असं तिळतिळ मरताना पाहण्यापेक्षा मी तिच्यासाठी सगळं डोक्यात घालायला तयार आहे. बाकी तुम्ही कृपा करालच. स्वामी, तुमची कृपा हीच माझी खरी ताकद आहे. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रघुनाथा, इतकं समजावून देखील शेवटी गत झाली. हा इथं का आलाय? म्हणजे पौलमीला काही खटकलं तर नाही ना? आणि तिने तक्रार तर केली नाही ना? अरे वा रघुनाथराव, आज इथे कसं काय येणं केलं? ते म्हणजे व्यंकटराव, कर्ज मागायला आलो होतो. कर्ज? मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? नाही, मला वाटलंच तुम्हाला कर्ज हवं असणार म्हणून तुम्ही इतक्या तातडीने इथे आलात ना? हो हो हो. ज्या मुलीला मला मिळवायचंय आज तिचाच बाप माझ्याकडे कर्ज मागतोय. आता यापेक्षा दुसरा शुभ शकून तो काय असणार? तिचा बाप माझ्या उपकाराच्या उछाखाली दबलेला असलं हे तर माझ्या पथ्यावरच पडलं. नारळ दगडावर आपटायला नाही,
तर दगड स्वतःवर आपटून घ्यायला निघालाय. ज्याला म्हणतात दुर्दैवाला आमंत्रण देणे. व्यंकटराव, कर्ज मिळेल ना? रघुनाथराव, मी खूप विचार केला. नाही, विचार कसला केला, अगदी ठरवूनच टाकलं तुम्हाला कर्ज द्यायचं. काय व्यंकटराव, अहो एवढा लवकर निर्णय घेतलात तुम्ही? तुम्हाला लागेल तितकं कर्ज दिलं. व्यंकटराव, धन्यवाद. स्वामींचा आशीर्वादच म्हणावा लागेल. पण त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा मला काहीतरी द्यावं लागेल. खरं तर पौलमीलाच मागितलं असतं, पण नको, घाई होईल. त्यापेक्षा तुला अडचणीत आणून योग्य वेळी तिचा हात मागेल. मी समजलो नाही. नाही म्हणजे काहीतरी तारण ठेवावंच लागेल ना. अहो तसा नियमच असतो. हो हो, त्याची तयारी करूनच आलोय मी. हा, ही जमिनीची आणि घराची कागदपत्र. वा वा, छान. नाही म्हणजे रघुनाथराव, तुम्ही राग मानू नका, माफ करा मला. म्हणजे हा व्यवहार आहे हो, आणि व्यवहाराचे काही नियम असतात आणि ते पाळावेच लागतात. म्हणजे बघा, उद्या समजा मी मला स्वतःला देखील कर्ज दिलं असतं ना, तरी सुद्धा मी हेच केलं असतं. व्यंकटराव, अहो मी समजू शकतो,